संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याच्या भवानी पेठीमधल्या पालखी विठोबा मंदिरात सध्या आहे आणि माऊलींचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। तासनतास रांगेमध्ये उभं राहून सुद्धा पुणेकरांच्या चेहऱ्यावरचा उत्साह अजिबात कमी होत नाहीये। दर्शन रांगेमध्ये उभ्या असलेल्या पुणेकरांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पाहुयात पुणेकर नेमकं काय म्हणतायत। ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी। या ठिकाणी पुणेकर नागरिक असतील, वारकरी असतील, 2-2, 3-3 तास रांगेत उभे राहून दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। मुख्य रस्त्यापर्यंत ही दर्शन रांग आलेली या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। अनेक पुणेकर वारकरी या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये असल्याचं चित्र आहे। या वारकऱ्यांशी सुद्धा आपल्याला संवाद साधायचा आहे। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली राम रांगेत किती वेळ आहात? 7 वाजेपासून आहे साहेब। 7 वाजेपासून रांगेत आहे। माऊली तुम्ही रांगेत आहात, काय वाटते, काय भावना आहे? देवाचं दर्शन व्हावं एवढंच माऊलींचं। बाबा तुम्ही पुणेकर आहात, दर्शन या ठिकाणी घेताय, वारी या ठिकाणी सुरुवात होतीये, कंटाळा येतो का? रांगेत कंटाळा येतो? नाही, 2 तास झाले उभा आहे। 2 तास उभा आहे तरी कंटाळा येत नाही का? कुठून एवढी शक्ती येते? वय 83 आहे आता। माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचंय। हो, माऊली तुम्ही दर्शन घेताय, या ठिकाणी रांगेत आहात, काय भावना आहेत तुमच्या? आमचं माऊलीवर भक्ती म्हणून आम्ही फार ह्याच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यावर आलो। उस्मानाबाद जिल्ह्यातून, धाराशिव जिल्ह्यात बरोबर। मित्रा कपाळाला मस्त बुक्का लावलाय, दर्शनासाठी चाललाय, तुझ्या काय भावना आहे? नाही, फार विलक्षण सोहळा आहे। जरी किती वेळ लागला तरी फक्त माऊलींचं 2 मिनिटं दर्शन व्हावं हीच अपेक्षा आहे माझी। रामकृष्ण हरी। माऊली तुम्ही दर्शन रांगेत आहात, 2-2 तास रांगेत राहताय, कपाळाला बुक्का लावलाय, दर्शनासाठी गर्दी केली आहे, काय पाय थकत नाहीत का दर्शन रांगेत? नाही, एक एनर्जी असते दादा, एनर्जी, फुल ऑन एनर्जी। फॅमिलीला घेऊन आले, मामी आहे, बहीण आहे, त्यांना सगळ्यांना घेऊन आले दर्शन। हा, हे सगळे वारकरी आपण पाहिले किंवा हे पुणेकर सगळे पाहिले। इतर ठिकाणी प्रत्येकाला वेळ महत्वाची असतेच, पण या ठिकाणी 2-2, 3-3 तास रांगेत जरी उभं राहायला लागलं तरी वारकरी पुणेकर थकताना पाहायला मिळत नाही। कारण या सगळ्यांना एकच आस आहे ती म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची, आणि विठुरायाच्या दर्शनासाठी जात असताना हा वारकरी जो पुणेकर आहे तो या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा त्याच ओढीनं, त्याच आत्मीयतेनं किती वेळ लागला तरी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं, हीच भावना या प्रत्येक पुणेकराच्या आणि प्रत्येक वारकऱ्याच्या बोलण्यातून पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, पुणे।